जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंडर 19 विश्वचषक स्पर्धा 2026 बद्दल माहिती बघणार आहोत। बघा तर मग अंडर 19 विश्वचषक स्पर्धा 2026 भारताने जिंकली आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तब्बल 6 वेळा भारताने अंडर 19 विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे। तर बघूया मग या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेचा विजेता आहे भारत हा देश, उपविजेता आहे इंग्लंड आणि ही जी अंडर 19 स्पर्धा झाली होती ही झाली होती झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये। झिम्बाब्वे आणि नामिबिया हे दोन देश आफ्रिका खंडामध्ये आहे। तुम्हाला माहिती असेल झिम्बाब्वे या देशाची राजधानी हरारे आहे आणि नामिबिया या देशाची राजधानी विंड होम आहे। तर बघा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये कोणत्या ठिकाणी झाला तर झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे आणि स्टेडियमचं नाव होतं हरारे स्पोर्ट्स क्लब झिम्बाब्वे। आता अंतिम सामना भारताने जिंकला। भारताचं या दौऱ्यामध्ये कर्णधारपद कुणी भूषवलं तर भारताचा कर्णधार होता आयुष म्हात्रे। भारताने अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडला तब्बल 100 धावांनी पराजित केलेला आहे आणि शेवटच्या सामन्याचा जो सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे तो वैभव सूर्यवंशी याला। तर या संपूर्ण मालिकेमध्ये चांगलं परफॉर्मन्स केल्याबद्दल मालिकावीराचा पुरस्कार मिळालेला आहे तो सुद्धा वैभव सूर्यवंशी यालाच। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सर्वात कमी वयाचा शतकवीर ठरलेला आहे वैभव सूर्यवंशी। वैभव सूर्यवंशी IPL मध्ये कोणत्या संघाकडून खेळतो तर राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळतो। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताला सर्वात अगोदर अंडर 19 विश्वचषक स्पर्धा जिंकून दिलेली आहे मोहम्मद कैफ या खेळाडूने। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं की आतापर्यंत कोणत्या कोणत्या कर्णधाराने भारताला अंडर 19 विश्वचषक जिंकून दिलेला आहे आणि भारताने किती वेळा अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे। धन्यवाद, जय हिंद।